2 टाइम वडापाव खाते आहे आणि आमचे रूमवरले कार्यकर्ते जिम मारायला जाते. तर नमस्कार मंडळी, मी सुशांत. आम्ही कार्यकर्ते ना कॉलेजला कमी आणि कॉलेजच्या ग्राउंडवरती जास्त दिसतोय. तसं तर आमची प्रॅक्टिस आहे ना रोज चालू आहे बरं का. पण आता सध्या 2 मोठ्या मॅचेस खेळायचे. ती म्हणजे आमची वाली पहिली हॉस्टेल प्रीमियर लीग आणि दुसरी म्हणजे आमच्या वाली इन्स्टिट्यूटची करंडकची मॅच, जी की आम्ही मागल्या वर्षी फायनल जिंकलेलो आहे आणि ह्या वर्षी पण त्याच्यासाठीच तयारी चालू आहे. आता क्रिकेट खेळून झालं, गपचूप मागे निघणारच होतो, पण पोरांच्या डोक्यात आलं काय नव्हतं. ते म्हणते चला आपल्याला ना जिम मारायला जायचे. एकतर कार्यकर्ते कधी जिमला जाते नाही आणि जिमला गेले की मोकार जिम मारते, मग दुसऱ्या दिवशी बसते हात पाय धरून. ही ना आमच्या हॉस्टेलची जिम आहे बरं का. मी ना फर्स्ट इयर पासून म्हणायचो रोज जिमला जाईन. पण फर्स्ट इयर पासून आमचं कसं चाललंय माहिती का, महिन्यातून एकदा जिमला यायचं आणि मोकार जिम मारायची. त्यातल्या त्यात मला हे जिमचे वजन उचलण्यापेक्षा आहे ना हे आपल्यावाले पुशअप वगैरे मारलेलं बरं वाटते. आता तुम्ही विचार करत असेल जिमला जातोय बॉडी बनवायचा विचार आहे काय नाही याचा, पण तसं काय नाही. एकच दिवस जिमला गेलो होतो, त्या 10 किलोच्या डंबलनी ना बायसेप मारले होते आणि 4 दिवस जिमला खाड मारले आणि एवढे जाम हात दुखायला लागले ना, आता तुम्हाला काय सांगू. त्यात कार्यकर्ते संध्याकाळची जिम मारते आणि सकाळी 6 वाजता उठून ना नेटला प्रॅक्टिसला येते. आता ग्राउंडवरती क्रिकेट खेळताना भले बॉलिंग असू नाही तर बॅटिंग असू, तिथं होणाऱ्या चुकांना सुधारण्याचं एकमेव उत्तर म्हणजे ना प्रॅक्टिस. आणि आम्ही त्या प्रॅक्टिसचा असा हात धरलाय का आता लवकर काही सोडत नसतोय. त्यात मी आमच्या कार्यकर्त्याला मग बॅटिंगची व्हिडिओ काढायला लावली होती. त्यांनी व्हिडिओ काढायच्या आधीच कॅमेऱ्याला हात लावला होता आणि त्याच्यामुळे ना व्हिडिओ थोडे ब्लर निघलेत. बाकी आपल्यावाली तर आता सकाळ संध्याकाळ क्रिकेटची जाम प्रॅक्टिस चालू आहे. फक्त आता जी प्रॅक्टिस ज्याच्यासाठी करतोय ना त्याचं फळ भेटलं पाहिजे. आपल्या डिपार्टमेंटच्या मॅचेसचे 3 वर्ष मॅचेस आपण जिंकलोय आणि त्याची हॅट्रिक पण झालेली. आता राहिली मॅच करंड, ज्याची की मागल्या वर्षी आपण फायनल जिंकलेलोय आणि ह्या वर्षी पण त्याच्यासाठीच तयारी.